तर मी अमेय स्वागत करतो तुमचं इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक फॉर महाट्रान्सको DY ॲडिशनल आणि एक्झिक्युटिव्ह एक्झामच्या पार्ट 3 मध्ये. तर आजच्या लेक्चरचा पहिला क्वेश्चन आहे, इफ द लेंथ ऑफ ट्रान्समिशन लाईन इज इन्क्रीज इज कॅपॅसिटन्स विल. जर ट्रान्समिशन लाईनची लेंथ वाढली तर कॅपॅसिटन्सवर काय परिणाम होईल, वाढेल, कमी होईल की तेवढाच राहील. ओके, तर आपण लास्ट काही लेक्चरमध्ये हा एक चार्ट बघितला होता. त्याच्यामध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर शॉर्ट ट्रान्समिशन लाईनला आपण कॅपॅसिटन्स येतो इग्नोर करतो किंवा कन्सिडर नाही करत. मीडियमला आपण ॲज अ लंपसारखा कनेक्ट करतो आणि लॉंगला आपण ॲज अ डिस्ट्रीब्युटरसारखा समजतो. याचा अर्थ आपण असं समजू शकतो की जशी जशी ट्रान्समिशन लाईनची लेंथ वाढत जाईल तसा तसा कॅपॅसिटन्स वाढत जाईल. बिकॉज शॉर्टला इग्नोर करतोय आणि मीडियम आणि लॉंगला आपण कन्सिडर करतोय. तर ह्याच्यावरून आपण लिहू शकतो की इट विल इन्क्रीजेस. जसं लेंथ वाढेल तसं कॅपॅसिटन्स विल इन्क्रीजेस. मीन्स लेंथ किंवा इन्व्हर्सली द कॅपॅसिटन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ द लाईन. म्हणजे लाईनची जर लेंथ वाढली तर कॅपॅसिटन्स वाढेल. पुढचा क्वेश्चन आहे, द प्रेझेन्स ऑफ अर्थ इन केस ऑफ ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन इज. अर्थिंग वायर आपली प्रोव्हाइड केलेली असते ट्रान्समिशन लाईनच्या टॉपला. त्यामुळे काय होतं तर आपल्याला माहिती आहे, सपोज इथे एक अर्थ वायर असेल, जसं खाली बॉटमला अर्थ आहे तसं टॉपला पण जर अर्थ वायर असेल तर त्यामध्ये सुद्धा कॅपॅसिटन्स जनरेट होऊ शकतो. बिकॉज अर्थ वायर आहे ती पुढे जाऊन डायरेक्टली ग्राउंड केलेली असते. त्यामुळे हे झिरो पोटेन्शियलवर आहे आणि जी आपली कुठली पण ट्रान्समिशन फेज जो आहे, आर फेज, वाय फेज और बी फेज, तो एक कुठल्या तरी पोटेन्शियलवर असेल. तर त्यामुळे दोन डिफरंट पोटेन्शियलच्या मध्ये जर एअर आपले डायइलेक्ट्रिक मीडियम असेल तर तिकडे कॅपॅसिटन्स जनरेट होणार. त्यामुळे अर्थिंगमुळे कॅपॅसिटन्स जो आहे तो इन्क्रीज होईल. पुढचा क्वेश्चन आहे, बंडल कंडक्टर्स आर यूज फॉर EHV ट्रान्समिशन लाईन्स प्रायमरीली फॉर रिड्युसिंग द. प्रायमरीली विचारला शब्द. बंडल कंडक्टर्स आपण EHV ट्रान्समिशन लाईनमध्ये का वापरतो. ओके, तर इथे मी लिहिलेलं आहे, बंडल कंडक्टर्स आर प्रायमरी यूज टू रिड्यूस द कोरोना लॉस. कोरोना लॉस कमी करण्यासाठी आपण त्याचा मेन यूज करतो. कोरोना लॉस रिलेटेड आणि बाकीची ॲडिशनल इन्फॉर्मेशन बंडल कंडक्टरच्या बाबतीत इकडे लिहिलेली आहे, ते तुम्ही नंतर वाचू शकता. त्याचं करेक्ट उत्तर येईल कोरोना लॉस. ओके, नोट्स वगैरे तुम्हाला आपल्या ॲपवर मिळून जातील. विथ एन इन्क्रीज इन द फ्रिक्वेन्सी ऑफ द सप्लाय व्होल्टेज द कोरोना लॉस ऑफ द लाईन विल. कोरोना लॉसवर बऱ्याच जास्त क्वेश्चन विचारले जातात म्हणून आपण अशा टाईपचे क्वेश्चन डिस्कस करतोय. जर फ्रिक्वेन्सी वाढली तर कोरोना लॉसवर त्याचा काय परिणाम होईल. त्याच्यासाठी कोरोना लॉसचा फॉर्म्युला आपण समजून घेऊया. ह्याच्यामध्येच आपण चेक केलं तर इथे F म्हणजे ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी आहे आणि ही डायरेक्टली प्रपोर्शनल आपल्याला दिसतंय. जर फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू वाढली तर कोरोना लॉस इथे वाढला जाईल. ओके, त्यामुळे ऑप्शन इथे काय, कोरोना लॉस ऑफ द लाईन विल इन्क्रीजेस. डायरेक्टली प्रपोर्शनल आहे असं आपण ह्याच्यामध्ये म्हणू शकतो. सोबतच बाकीचे पण काय काय आहे ते एकदा फॅक्टर बघून घेऊया. F म्हणजे फ्रिक्वेन्सी, डेल म्हणजे एअर डेन्सिटी करेक्शन फॅक्टर. एअरची डेन्सिटी कशी आहे, म्हणजे मॉइश्चर जास्त आहे का की ड्राय वेदर आहे, त्या गोष्टीवर डिपेंड करतो. जो छोटा r आहे, स्मॉल r आहे, तो असतो रेडियस ऑफ द कंडक्टर. रेडियस किंवा डायमीटरवर डिपेंड करतं असं आपण म्हणू शकतो. कोरोना लॉस डायरेक्टली प्रपोर्शनल आहे म्हणजे वाढलं, जर रेडियस वाढला तर कोरोना लॉस वाढेल. D इज द स्पेस बिटवीन द कंडक्टर. दोन कंडक्टरमध्ये किती डिस्टन्स आहे त्याच्यावर डिपेंड करतं. जेवढं डिस्टन्स वाढत जाईल तेवढा कोरोना लॉस कमी कमी होत जाईल, बिकॉज इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शन. VP बघितलं तर हा आहे ऑपरेटिंग व्होल्टेज. VP जर वाढला तर कोरोना लॉस वाढेल. ओके, आणि इकडे दुसरा आहे क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज. इथे जर तुम्ही बघितलं तर ह्याला मायनस साईन सोबत आहे. ओके, त्यामुळे जर V0ची व्हॅल्यू वाढली तर कोरोना लॉस कमी होतो. ओके, दोन्ही तुम्हाला दिसताना इथे प्रपोर्शनली आहे असं वाटेल, पण VP पॉझिटिव्ह आहे आणि जो V0 म्हणजे क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज आहे तो निगेटिव्ह आहे. त्यामुळे VP वाढला तो कोरोना लॉस वाढेल आणि जर V0 कमी झाला तर कोरोना लॉस वाढेल, बिकॉज निगेटिव्ह साईनमुळे ते अपोजिट बिहेव करतं. पुढचा क्वेश्चन आहे, कोरोना लॉस इन DC ट्रान्समिशन सप्लाय इज. तर आता DCमध्ये वेगळं काय असं असू शकतं, तर DCमध्ये आपली जी फ्रिक्वेन्सी असते ती 0 हर्ट्ज असते, राईट. त्यामुळे लगेच आपल्याला घाईघाईमध्ये वाटेल की 0 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आहे त्यामुळे डायरेक्टली 0 उत्तर येऊ शकतं. मिस्टेक होऊ शकते घाईघाईमध्ये, पण असं नाही आहे. जर तुम्ही फॉर्म्युला चेक केला तर इकडे Fची जर व्हॅल्यू मी 0 टाकली तरीसुद्धा
इथे 25 सोबत ते ॲडिशन होते आहेत. म्हणजे नॉर्मली जर 50 हर्ट्स फ्रिक्वेन्सी असेल तर हा जर टॉपवाला पोर्शन आहे तो बनेल 75 आणि जर DC असेल तर तो फक्त 25च राहील. बरोबर. बाकीचे सगळे पॅरामीटर्स आपण सेम अज्युम केले तर फ्रिक्वेन्सी इन DC 0, फ्रिक्वेन्सी इन AC इज हर्ट्स. त्यामुळे DCमध्ये जो कोरोना लॉस आहे तो 1/3 कमी होईल, म्हणजे 3 पटीने कमी होईल. AC शून्य होणार नाही, पण AC कोरोना लॉस आहे तो कमी होईल. एक्झॅक्टली हा क्वेश्चन असा विचारला गेला होता 2017च्या ट्रान्समिशनच्या AEला. हा विचारला गेला होता की किती पटीने कमी होईल किंवा कमी होईल की जास्त होईल, तर 1/3 पट होईल, म्हणजे 3 पटने कमी होईल. सो इथे करेक्ट उत्तर आहे लेस देन AC. जर 1/3 असेल, हाफ असेल तर त्या हिशोबाने आपण उत्तर इथे देऊ शकतो. 1/3 करेक्ट उत्तर येईल. पुढचा क्वेश्चन आहे, द कोरोना इफेक्ट कॅन बी मिनिमाइज बाय इन्क्रीजिंग. ऑप्शन बघूया. द लेंथ ऑफ द कंडक्टर. आपण फॉर्म्युल्यात बघितला लेंथचा कुठेही संबंध येत नाही. बरोबर. दुसरा ऑप्शन आहे स्पेसिंग बिटवीन द कंडक्टर. येस, D बरोबर आहे. स्पेसिंग बिटवीन द कंडक्टर जर वाढलं तर कोरोना लॉस कमी होईल. त्यामुळे डायरेक्टली लगेच उत्तर मिळालं, त्यामुळे टिक करू नका. बाकीचे ऑप्शन पण एकदा चेक करत जा. पुढचं ऑप्शन आहे डायमीटर ऑफ द कंडक्टर. जे मी सांगितलं की रेडियस म्हणजेच डायमीटरवर सुद्धा तो डिपेंड आहे, की बिकॉज डायमीटर जर मी कॅपिटल D पकडला तर इट इज ट्वाईस ऑफ द रेडियस. बरोबर. म्हणजे रेडियस असो किंवा डायमीटर असो त्याच्यावर सुद्धा आपला जो कोरोना इफेक्ट आहे किंवा कोरोना लॉस आहे तो डिपेंड करतो. त्यामुळे 2, 3 हे दोघंही करेक्ट आहेत. त्यामुळे आपला ऑप्शन 4 आहे, बोथ स्पेसिंग बिटवीन द कंडक्टर अँड डायमीटर ऑफ द कंडक्टर, हे करेक्ट उत्तर येईल. ओके. त्यामुळे सगळे ऑप्शन एकदा चेक करा. भले तुम्हाला करेक्ट उत्तर मिळालं तरी बाकीचे ऑप्शन पण एकदा क्रॉस व्हेरीफाय करा. पुढचा क्वेश्चन आहे, सॅग इज इंडिपेंडंट ऑफ. सॅग कशावर डिपेंड करत नाही. ऑप्शन आहे लेंथ ऑफ स्पॅन, लाईन व्होल्टेज, टेन्शन इन द कंडक्टर और नन ऑफ दिस. ओके. तसं सोपं आहे, सगळ्यांना याचं उत्तर माहिती असेल. जर सॅग आहे तो लाईन व्होल्टेजवर डिपेंड करत नाही. ओके. फॉर्म्युलाच्या हेल्पने पण समजून घेऊया. सॅगचा फॉर्म्युला आहे WL² भागिले 8T. ज्याच्यामध्ये W आहे तो आहे कंडक्टरचं वजन किती आहे, L आहे तो लेंथ ऑफ द स्पॅन आहे. स्पॅन काय असतो तर 2 ट्रान्समिशन टॉवर असतील किंवा जर पोल असतील तर त्याच्यामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स किती असेल. हे जे 2 टॉवर असतील आणि इथे जर आपला असा कंडक्टर जर कनेक्टेड आहे तर ह्या दोघांमधलं शॉर्टेस्ट जे डिस्टन्स आहे, जे इथे मी ब्लॅक एरोने दाखवलं आहे, त्याला आपण म्हणतो स्पॅन. ओके. त्यामुळे फॉर्म्युला जर बघितला तर वेट ऑफ द कंडक्टर, लेंथ ऑफ द स्पॅन आणि T म्हणजे टेन्शन किती आहे त्या कंडक्टरवर, ह्या गोष्टीवर डिपेंड करतो सॅग. तो कुठेही व्होल्टेजवर डिपेंड करत नाही. पुढचा क्वेश्चन कॅल्क्युलेटिव्ह आहे, सॅगच्या रिलेटेड. असा क्वेश्चन येऊ शकतो, पॉसिबल आहे, विदाउट कॅल्क्युलेटर सॉल्व्ह होण्यासारखा आहे. क्वेश्चन आहे 132 kV ट्रान्समिशन लाईन हॅज द फॉलोइंग डेटा. वेट ऑफ द कंडक्टर इज 680 kg/km. दुसरा आहे लेंथ ऑफ द स्पॅन 260 मीटर. अल्टिमेट स्ट्रेंथ म्हणजे जर आपण टेन्शनसुद्धा म्हणू शकतो 3100 kg दिलेला आहे आणि सेफ्टी फॅक्टर इथे 2 दिलेला आहे. तर सॅगची व्हॅल्यू किती येईल. तर सॅगचा फॉर्म्युला आपण आत्ताच बघितला, व्हॅल्यू टाकून बघूया जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशन पण इझी होऊन जाईल. इट इज WL² भागिले 8T. ओके. W म्हणजे काय असतो वेट ऑफ द कंडक्टर kg/km. ते बघितलं इथे kg/km आहे आणि इकडे 260 मीटर आहे. ओके. तर आपण काय करू, सगळ्यात पहिल्यांदा वेट ऑफ द कंडक्टरला kg/km kg/मीटरमध्ये कन्वर्ट करूया. म्हणजे 680 kg/km जर मला kg/मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर kgला मला मीटरमध्ये करायसाठी काय करायला लागेल, 1000ने भागावं लागेल. करेक्ट. डिवाइड बाय 1000 केलं बिकॉज 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर असं होतं. बरोबर. त्यामुळे किलोमीटरला मला मीटरमध्ये कन्वर्ट करायला मला 1000ने त्याला डिवाइड करावं लागेल. म्हणून 680ला जर मी 1000ने डिवाइड केलं तर मला एक्झॅक्ट उत्तर मिळेल. तर 680 भागिले जर मी 1000 केलं तर 3 1 2 3 3 पॉईंट मागे जाईल, म्हणजे 0.68 kg/मीटर हे आपल्याला मिळालं. त्यानंतर 260 मीटर आहे, त्याचा काय प्रॉब्लेम नाही येणार. इथे टाकतो मी Wची व्हॅल्यू येईल 0.68 मल्टिप्लाय बाय L² लेंथ ऑफ द स्पॅन म्हणजे 260 गुणिले 260 करायचं आहे भागिले 8T. 8 गुणिले
3100. ओके, हे जर तुम्ही उत्तर काढलं तर तुम्हाला मिळेल 1.85 मीटर आणि सॅगचं उत्तर आलं 1.85 मीटर आणि तुम्ही जाऊन इथे टिक कराल 1.85 मीटर. ओके, जर 1.85 मीटर तुम्ही टिक केलं तर तुमचं उत्तर चुकेल, कारण यांनी क्वेश्चनमध्ये सेफ्टी फॅक्टरसुद्धा कन्सिडर करायला सांगितलेलं आहे. म्हणजे सेफ्टी फॅक्टरमुळे काय होईल, सेफ्टी फॅक्टरमुळे जो सॅग येईल, कॅल्क्युलेटेड सॅग आहे, त्याला तुम्हाला सेफ्टी फॅक्टरने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 1.85 गुणिले 2 इज इक्वल टू 3.7 मीटर. ओके, त्यामुळे ऑप्शन 5 आहे तो इथे करेक्ट येईल. घाईघाईमध्ये होऊ शकतं, सॅगचं आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला वाटतं की झालं, उत्तर आलेलं आहे माझं, पण बाकीचे पण ऑप्शन एकदा बाकीचे पण नीट क्वेश्चन वाचा पूर्णतः. आणि जो गिवन डेटा आहे ना तो सगळ्यात पहिल्यांदा लिहून घेत जा. इथे 4 गिवन डेटा आहे. ओके, W दिलाय, L दिलाय, T दिलाय आणि सोबत सेफ्टी फॅक्टरसुद्धा दिलेला आहे. तर त्याचा फायदा काय आहे तर तो इथे तुम्हाला समजून येईल, अशा प्रकारे त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे, हा सगळा फॉर्म्युला आपला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ट्रान्झिएंट डिस्टर्बन्सेस मे बी कॉज बाय. ट्रान्झिएंट डिस्टर्बन्सेस, ट्रान्झिएंट म्हणजे काय सर, 2 प्रकारचे असतात, एक असतं स्टेडी स्टेट आणि दुसरं असतं ट्रान्झिएंट. बरोबर, असे 2 प्रकारचे आपल्याकडे रिस्पॉन्सेस असतात. ट्रान्झिएंट म्हणजे थोड्याशा वेळासाठी, लिमिटेड टाईमसाठी येऊन येते, निघून जातात, ते परमनंट नाही राहत. जे स्टेडी स्टेट आहे ते परमनंटली सिस्टीममध्ये राहतात. तर ट्रान्झिएंट म्हणजे ठराविक काळासाठी, क्वचितच टाईमासाठी, कमी टाईमासाठी येऊन जे निघून जातात डिस्टर्बन्सेस, ते कशामुळे येतात. ऑप्शन आहे फॉल्ट, लोड व्हेरिएशन, स्विचिंग ऑपरेशन की ह्या तिघांपैकी कशामुळे. फॉल्ट आला तरीसुद्धा सिस्टीम डिस्टर्ब होते, ट्रान्झिएंट डिस्टर्बन्स येतात. जर लोड अचानक व्हेरी झाला म्हणजे कमी किंवा जास्त झाला तरीसुद्धा सिस्टीम डिस्टर्ब होते, व्होल्टेज कमी जास्त होऊ शकतं, फ्रिक्वेन्सी पण अनमॅच होऊ शकते. स्विचिंग ऑपरेशन, स्विचिंग ऑन आणि ऑफ केलं तरीसुद्धा जर्क येतो आपण बघितलं आहे, किंवा व्होल्टेज सर्जेस येऊ शकतात, म्हणजेच ट्रान्झिएंट डिस्टर्बन्सेस होऊ शकतात. त्यामुळे हे तिन्ही ऑप्शन्स इथे करेक्ट होऊन जातील. पुढचा क्वेश्चन आहे, द फीचर ऑफ थर्मल पॉवर प्लांट इज डॅश व्हेरेज न्यूक्लिअर पॉवर प्लांट रिक्वायर्स डॅश. ऑप्शन तुम्हाला एक एक टाकूनच इथे चेक करायला लागेल कुठला जास्त सुटेबल आहे ते. थर्मल पॉवर प्लांट हाय कॅपिटल कॉस्ट आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांट रिक्वायर्स हाय फ्युअल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. तर न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये आपल्याला फ्युअल ट्रान्सपोर्ट करायला जास्त लागत नाही, बिकॉज न्यूक्लिअरमध्ये आपण काय यूज करतो, युरेनियम यूज करतो, त्याचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च जास्त येणार नाही. त्यामुळे हे हाय ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट फॉर न्यूक्लिअर पॉवर प्लांट हे तर निघून जातील. ओके, दुसरं इथे आपण 3 आणि 4 मध्ये चेक करूया. थर्मल पॉवर प्लांट इज अ हाय प्लांट लाईफ आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांट इज अ हाय कॅपिटल कॉस्ट. ओके, थर्मल पॉवर प्लांटची हाय प्लांट लाईफ आहे असं आपण म्हणू शकत नाही, पण न्यूक्लिअर पॉवर प्लांटची हाय कॅपिटल कॉस्ट आहे, पण तरीसुद्धा हाय प्लांट लाईफ नसल्यामुळे हा पण ऑप्शन गेला. तर उरला ऑप्शन 4, जसं की हे उत्तर करेक्ट येईल, बिकॉज थर्मल पॉवर प्लांटमध्ये हाय फ्युअल ट्रान्सपोर्टेशन लागेल, बिकॉज इथे आपल्याला लागतो कोल आणि कोल आपल्याला ट्रान्सपोर्ट करून घेऊन जायला लागतं. तर तुम्ही जास्त ठिकाणी पण स्टोअर करू शकत नाही, बिकॉज जर पावसाळी वेदर असेल किंवा ह्युमिड असेल वेदर किंवा मॉइश्चर असेल तर त्यामुळे कोल खराब व्हायचे चान्सेस आहेत, त्याची कॅलरिफिक व्हॅल्यू आहे तीसुद्धा कमी होऊ शकते. त्यामुळे फ्युअल ट्रान्सपोर्ट आपल्याला जेवढी रिक्वायरमेंट असते त्या अकॉर्डिंगच आपल्याला जो कोल आहे तो ट्रान्सपोर्ट करून घ्यावा लागतो. आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांटला ऑब्व्हियसली कॅपिटल कॉस्ट जी इनिशियल असते ती खूप जास्त असते आणि फ्युअल कॉस्ट आहे ती कंपॅरेटिव्हली कमी असते. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट हॅपन्स टू द क्रिटिकल व्होल्टेज इन द फॉर्मेशन ऑफ कोरोना विथ द यूज ऑफ बंडल कंडक्टर्स. याचा अर्थ काय, जर बंडल कंडक्टर मी वापरला तर क्रिटिकल व्होल्टेजवर त्याचा काय परिणाम होईल, तो कमी किंवा जास्त होईल, सेम राहील, इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल. ओके, ह्याच्यासाठी फॉर्म्युलाच्या हेल्पने आपण समजून घेऊया. त्यांनी विचारले क्रिटिकल व्होल्टेज, क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज जे मी इथे बघितलं. ओके, हा जो आहे तो फॅक्टर, जसं मी मगाशी सांगितलं, जर निगेटिव्हवाला पार्ट आहे हा जर वाढत गेला तर कोरोना लॉस आहे तो कमी होईल. एक्झाम्पल घेऊन सांगतो, ब्रॅकेट सकट आपल्याला कन्सिडर करायला लागेल. 10 - 1 उत्तर किती येईल, 9. ओके, ब्रॅकेटच आपल्याला नेहमी कन्सिडर करावं लागेल. 10 - 2 इज 8, राईट. 10 - 4 इज इक्वल टू 6. 10 - 3 नको घेऊया, 10 - 7 इज इक्वल टू 3. जर बघितलं तुम्ही
हा VPची व्हॅल्यू आहे. ओके, जर मी ऑपरेटिंग व्होल्टेज म्हणजे VP कॉन्स्टंट ठेवला आणि क्रिटिकल व्होल्टेज आहे त्याची व्हॅल्यू जर मी इन्क्रीज करत नेली तर जो आपला कोरोना लॉसची जी व्हॅल्यू आहे टेंटेटिव्हली मी सांगतोय ती व्हॅल्यू कमी होत जाईल. आता मला माहिती आहे बंडल कंडक्टरच्या हेल्पने मी म्हणालेलो मगाशी क्वेश्चनमध्ये की कोरोना लॉस आहे तो रिड्यूस होतो. ओके, लेस होतो. बंडल कंडक्टरमुळे कोरोना जो लॉस आहे तो कमी होतो. आता कोरोना लॉस कमी होतोय याचा अर्थ जो क्रिटिकल व्होल्टेज आहे तो वाढतोय. हे मी इथून प्रूव्ह करून दाखवलं. कोरोना लॉस जो कमी होतोय तर याचा अर्थ जो क्रिटिकल व्होल्टेज आहे त्याची व्हॅल्यू वाढते. म्हणजे इनडायरेक्टली म्हणू शकतो बंडल कंडक्टरने जो क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेजची व्हॅल्यू आहे ती इन्क्रीज होते. ओके, लॉजिकल क्वेश्चन होता, फक्त तुम्हाला फॉर्म्युला ते माहिती पाहिजे. आणि जर ऑपरेटिंग व्होल्टेज विचारलं ना तो ऑपरेटिंग व्होल्टेज हे तर आपण स्वतःहून डिसाईड करतो ऑपरेटिंग व्होल्टेज काय असलं पाहिजे ते, पण ऑपरेटिंग व्होल्टेज वाढलं तर तुमचा जो कोरोना लॉस आहे तो इन्क्रीज होईल. ओके, ह्या दोन गोष्टी आहेत ते लक्षात ठेवा. एक्झॅक्टली अपोजिट बिहेव होतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे द टू लॉंग अँड स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर्स आर पॅरलल टू इच अदर विथ अ युनिट डिस्टन्स अपार्ट. म्हणजे दोन करंट कॅरिंग दोन कंडक्टर आहेत ज्याच्यातून करंट फ्लो होतोय आणि एकमेकांच्या पॅरलल समांतर ते ठेवलेले आहेत आणि दोघांमध्ये 1 युनिटचं डिस्टन्स आहे असं आपण कन्सिडर केलं आहे. त्याच्यामधून जो करंट फ्लो होतो देअर करंट्स आर फ्लोईंग इन द अपोजिट डायरेक्शन. म्हणजे एकामध्ये असा फ्लो होत असेल तर दुसऱ्यामध्ये अपोजिट डायरेक्शनने फ्लो होतो. तर त्याच्यामध्ये फोर्स कसा एक्सपिरियन्स होईल, झिरो फोर्स असेल, पॅरलल असेल लाईन्सला की परपेंडिक्युलर असेल, अट्रॅक्टिव्ह की रिपल्सिव्ह. ओके, डायग्रामच्या हेल्पने समजून घेऊया. करंट ह्याच्यामध्ये मी असा कन्सिडर केला आणि ह्याच्यामध्ये मी असा बॉटम साईडला कन्सिडर केला. आपल्याला माहिती आहे कॉर्कस्क्रू रूल किंवा राईट हँड थंब रूलच्या हिशोबाने सपोज ह्याच्याभोवती जे फ्लक्स आहेत ते जनरेट होतील. ओके, ह्याच्यामध्ये फ्लक्स आहेत ते जनरेट होतील. पण जर करंटची फ्लक्सची जर मी डायरेक्शन बघितली, करंट राईट हँड थंब रूलच्या हिशोबाने जर अपवर्ड साईडला येतोय तर त्याचे जे फिंगर्स आहेत ते ह्या डायरेक्शनला दर्शवले जातील, राईट. आणि जर करंट खालच्या डिरेक्शनने येतोय तर ते सुद्धा अशाच डिरेक्शनने येतील. ओके, जर तुम्ही राईट हँड थंब रूल लावून जर बघितलं तर ह्या पर्टिक्युलर पॉईंटला बघा, नेहमी इनर साईडला चेक करा या पर्टिक्युलर पॉईंटला कसा येईल ते. जर थंब अपोजिट वरच्या साईडला असेल तर राईट हँड ग्रीप रूल किंवा राईट हँड थंब रूलच्या हिशोबाने तो करंट असा फ्लो होईल आणि ह्याच्यामध्ये खाली येताना करंट आहे तो असा फ्लो होईल, असाच ह्याच डिरेक्शनने, राईट. त्यामुळे आतल्या साईडला जर चेक केलं तर दोन्ही अपोजिट साईडला येत आहे. म्हणजे इथून जो फोर्स आहे तो कंटिन्युअसली वाढेल आतल्या साईडला ॲज कम्पेअर टू द बाहेरच्या साईडला. जर इथे चेक केलं तर तो असा येईल आणि इथून चेक केलं तर तो असा येईल. म्हणजे इथला जो फोर्स आहे तो खूप जास्त होईल ॲज कम्पेअर टू द आउटर साईड. त्यामुळे जो काही फोर्स जनरेट होईल, फ्लक्सेस मी म्हणतोय, फ्लक्सेस इथे असे जास्त जनरेट होतील. त्यामुळे जो फोर्स आहे तो बाहेरच्या दिशेला लागेल. बिकॉज तुम्ही लक्षात ठेवा ना की इथून जास्त पब्लिक जाते. त्यामुळे जर सपोज कुठली गर्दी आहे आणि छोटासा रोड आहे, इथून जास्त पब्लिक जाते तर ते ह्याच्या साईडला बाहेरच्या साईडला पुश होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे जो फोर्स लागेल तो ह्याला परपेंडिक्युलर फोर्स लागेल. म्हणजे हे जे कंडक्टर आहेत ते बाहेरच्या साईडला जातील आणि रिपल्सिव्ह परपेंडिक्युलर आणि जो फोर्स आहे तो रिपल्सिव्ह लागेल. त्यामुळे ऑप्शन 4 आहे तो इथे करेक्ट उत्तर येईल. परपेंडिक्युलर लागेल फोर्स आणि रिपल्सिव्ह म्हणजे एकमेकांपासून दूर जातील. पुढचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर आर करेक्ट. AC नेटवर्क ॲनालायझर इज यूज टू सॉल्व स्टेटस. AC नेटवर्क ॲनालायझर कशासाठी यूज केला जातो? लोड फ्लो प्रॉब्लेम्स, शॉर्ट सर्किट प्रॉब्लेम्स आणि स्टेबिलिटी प्रॉब्लेम्स. ओके, डायरेक्टली कदाचित उत्तर माहीत नसेल पण कॉमन सेन्सने आपण देऊ शकतो. AC नेटवर्क ॲनालायझर म्हणजे AC नेटवर्कचा ॲनालाइज करणारे एक डिव्हाइस आहे. तर त्याच्यामुळे काय काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. लोड फ्लो प्रॉब्लेम होऊ शकतो का, शॉर्ट सर्किट अँड स्टेबिलिटी, तर येस, हे तिन्ही प्रकारचे प्रॉब्लेम आहेत ते ह्याच्यामुळे सॉल्व्ह होऊ शकतात. आणि अशा टाईपचे क्वेश्चन विचारले जातात की 3-4 तुम्हाला ऑप्शन्स असतील आणि त्याच्यापैकी कुठले स्टेटमेंट्स आहेत, म्हणजे 3-4 स्टेटमेंट दिले जातील आणि कुठले स्टेटमेंट्स ह्याच्यापैकी करेक्ट असू शकतात. सिमिलर टाईपचा पुढचा प्रॉब्लेम आहे. एईच्या एक्झामला पण अशा टाईपचे क्वेश्चन ते आले होते किंवा मॅच द पेअर रिलेटेड. नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉलोइंग आर द मेथड्स टू इन्क्रीज द सर्ज इम्पिडन्स लोडिंग ऑफ द ट्रान्समिशन लाईन. कुठल्या मेथडने सर्ज इम्पिडन्स लोडिंग आपण इन्क्रीज करू शकतो ट्रान्समिशन लाईनची. लास्ट लेक्चरमध्ये आपण फॉर्म्युला बघितला होता SIL इज इक्वल टू V² अपॉन ZC.
म्हणजे दोनच ऑप्शन माझ्याकडे, एकतर व्होल्टेजची व्हॅल्यू वाढवा किंवा झेडची व्हॅल्यू आहे ती कमी करा. ऑप्शन बघूया. इन्क्रीजिंग द व्होल्टेज लेवल, येस हे उत्तर करेक्ट येईल. रिड्युसिंग द लेंथ ऑफ द लाईन, लेंथवर काहीच संबंध नाही आहे ह्याचा सर्ज इम्पिडन्स लोडिंगचा, इट इज इंडिपेंडंट ऑफ द लेंथ ऑफ द लाईन, हे पण आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं आहे. अँड ऑप्शन 3 इज ॲडिशन ऑफ लंप इंडक्टन्स इन द पॅरलल, इंडक्टन्स पॅरलमध्ये कनेक्ट केल्यामुळे सुद्धा त्याचा इम्पिडन्सवर वगैरे एवढा फरक पडणार नाही. ओके, झेडसी इज इंडिपेंडंट ऑफ द लेंथ ऑफ द लाईन, त्यामुळे काय फरक पडणार नाही. अँड ॲडिशन ऑफ लंप इंडक्टन्स इन पॅरलल विल नॉट अल्टर द सर्ज इम्पिडन्स लोडिंग, त्यामुळे फक्त आणि फक्त ऑप्शन 1 म्हणजे ओनली 1 हे स्टेटमेंटच इथे करेक्ट होऊन जाईल. ओके, पुढचा क्वेश्चन आहे. अ जनरेटिंग स्टेशन हॅज अ मॅक्झिमम डिमांड ऑफ 40 मेगावॅट. ओके, सम आहे, सोपे कॅल्क्युलेशन आहेत, फक्त तुम्हाला सगळे फॉर्म्युला माहिती पाहिजेत. आणि ह्या कॅल्क्युलेशनमध्ये या क्वेश्चनमध्ये 2 ते 3 फॉर्म्युला आपल्याला यूज करायचे, म्हणून मी हा क्वेश्चन सिलेक्ट केला आहे. मॅक्झिमम डिमांड एका जनरेशन स्टेशनवर आहे 40 मेगावॅट, त्याचा लोड फॅक्टर आहे 60% आणि प्लांटची कॅपॅसिटी फॅक्टर आहे 60%. तर त्याची रिझर्व कॅपॅसिटी किती असू शकते. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया लोड फॅक्टर, जो सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात जास्त वेळा विचारला जातो. लोड फॅक्टरचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज भागिले मॅक्झिमम डिमांड. ओके, परत एकदा मी इथे लिहितो, ॲव्हरेज भागिले मॅक्झिमम डिमांड. लोड फॅक्टर इज इक्वल टू ॲव्हरेज भागिले मॅक्झिमम डिमांड. आपल्याकडे काय काय आहे, लोड फॅक्टरची व्हॅल्यू आहे आणि मॅक्झिमम डिमांडची पण व्हॅल्यू आहे, त्यामुळे आपण ॲव्हरेज लोडची व्हॅल्यू सगळ्यात पहिल्यांदा काढून घेऊया. ॲव्हरेज लोड किंवा ॲव्हरेज डिमांड काय येईल, हा लोड फॅक्टर मल्टिप्लाय बाय मॅक्झिमम डिमांड. ओके, हाच फॉर्म्युला फक्त मी ॲडजस्ट करून घेतला आहे. लोड फॅक्टर आहे 60% आणि हा आहे 40. 60% म्हणजे 0.6 म्हणू शकतो, गुणिले मॅक्झिमम डिमांड आहे 40 मेगावॅट, हे जर मल्टिप्लाय केलं तर उत्तर येईल आपल्याकडे 24 MW माझी ॲव्हरेज डिमांड आहे किंवा ॲव्हरेज लोड आहे. पुढचं त्याने दिलेलं आहे प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर इज 50%. प्लांट कॅपॅसिटी फॅक्टरचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज डिमांड किंवा ॲव्हरेज लोड भागिले प्लांट कॅपॅसिटी. तर ह्याच्याकडे माझ्याकडे 2 आहे, प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर पण आहे आणि ॲव्हरेज डिमांड पण आहे. तर ह्याच्या हेल्पने मी प्लांट कॅपॅसिटी काढू शकतो. तर प्लांट कॅपॅसिटी किती येईल, ॲव्हरेज मल्टिप्लाय बाय प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर. ॲव्हरेज किती आहे, प्लांट कॅपॅसिटीज फॅक्टरच दिलं त्यांनी, येस प्लांट कॅपॅसिटी फॅक्टरच त्याने दिलेलं आहे 0.5. तर ॲव्हरेज येतो 24 MW मल्टिप्लाय बाय मल्टिप्लाय नाही होणार, इथे डिव्हिजनमध्येच होईल, राईट. ॲव्हरेज डिमांड तिथेच आहे, फक्त प्लांट कॅपॅसिटी आणि हे दोघं इंटरचेंज होतील. त्यामुळे प्लांट कॅपॅसिटी इज इक्वल टू ॲव्हरेज भागिले प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर. ओके, कधी कधी असं होतं मिस्टेक, एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला असं अलर्ट राहायला लागेल. फक्त आपण फॉर्म्युला जो लिहिला आहे तो परत एकदा क्रॉस व्हेरीफाय करा, जेणेकरून चुकणार नाही. ओके, पॉसिबल आहे आता 0.5 प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर विच इज इक्वल टू 48 MW. ओके, म्हणून जो फॉर्म्युला लिहितोय तो एकदा क्रॉस व्हेरीफाय करा आणि जी व्हॅल्यू टाकली ती पण करेक्ट आहे की नाही आहे. ह्याच्यातून काय मिळालं आपल्याला, प्लांटची कॅपॅसिटी मिळाली, प्लांट कॅपॅसिटीची व्हॅल्यू आहे 48 MW आणि मॅक्झिमम डिमांड आपल्याकडे आहे 40 MW. हे गिवन आहे क्वेश्चनमध्ये, मॅक्झिमम डिमांड इज 40 MW. ठीक आहे, त्यामुळे रिझर्व कॅपॅसिटी किती झाली, 8 मेगावॅट. ओके, 3 फॉर्म्युला आपण यूज केले इथे, लोड फॅक्टर, प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर आणि तिसरा रिझर्व कॅपॅसिटी. तर हेच फॉर्म्युले तुम्हाला कधीतरी अल्टरनेट करून सुद्धा विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, उत्तर ऑप्शन 3 आहे तो इथे करेक्ट उत्तर येईल. आय होप तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये घेतलेले क्वेश्चन्स आहेत समजले असतील. ह्याचे जे नोट्स आहेत ते तुम्हाला आपल्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये मिळतील, अमेझिंग इंजिनियर्स. तिथे जर तुम्ही 3 लेफ्टला लाईन्स असतील, त्याच्यात फ्री मटेरियल नावाचा टॅब असेल, तिथे मी ऑलरेडी एक फोल्डर बनवलेला आहे महाट्रान्सको DY ॲडिशनल आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचा. त्याच्यामध्ये मी आधीच्या पण नोट्स आहे आणि येणारे नोट्ससुद्धा अपलोड करेन. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या लेक्चर सिरीजच्या पार्ट 4 मध्ये.